महाराष्ट्र शासनानं ग्रामपंचायत समृद्ध योजनेअंतर्गत घरफाळा, पाणीपट्टी, दिवाबत्तीमधील थकबाकीदारांना 50% कर रकमेत सवलत दिली आहे. मात्र नृसिंहवाडी ग्रामस्थांसह दत्तराज आघाडीनं नियमित कर भरणाऱ्यांना सवलत मिळावी अशी मागणी दत्तराज आघाडी आणि ग्रामस्थांनी केली होती. या मागणीवर तोडगा काढण्यासाठी ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. सरपंच चेतन गवळी या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी होते. ग्रामसभेचं विषयवाचन झाल्यानंतर संजय शिर्टीकर, विकास पुजारी, अनंत धनवडे, मुकुंद पुजारी, गुरुदास खोजरे, रामचंद्र कुंभार आदींनी नियमित कर भरणाऱ्यांना 25% सह जादा सवलत द्यावी अशी मागणी केली. आपल्या हातात काही नाही, शासन विचारातून काय कळवते, पण तोपर्यंत तुम्ही आपले जे नियमित भरले त्यातनं तुम्ही तुमच्या अधिकारामध्ये ग्रामपंचायत फंडामधनं नियमित भरणाऱ्याला 20% सवलत द्यावी असं माझं म्हणणं आहे. तर शासन स्तरावर निर्णय काय होईल ते पाहून किमान 20% सवलत देण्याचा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी ग्रामसभेत करण्यात आली. कमीत कमी जे रेग्युलर घरफाळा भरतात त्यांच्या इथून पुढे 5 वर्ष तर 25% शासनानं, आम्ही तुम्ही म्हणत नाही, शासनानं किंवा आमची नुसती नृसिंहवाडी ग्रामपंचायत जर माफ करणार असली, तुम्ही वैयक्तिक तुमच्या फंडातून पैसे भरणार असला तर ती स्पेशल मंजुरी 5 वर्षासाठी घ्या. कारण रेग्युलर आजपर्यंत 2024-25 पर्यंत जे रेग्युलर घरफाळा भरल्या त्यांच्यासाठी 5 वर्ष तर 25% सूट द्यावी अशी माझी मागणी आहे. यावेळी रमेश सुतार यांनी सर्वांनी ग्रामविकास खात्याकडे याबाबत पाठपुरावा करू असं सांगितलं. दरम्यान सरपंच चेतन गवळी यांनी ग्रामसभेत सदर ठराव मंजूर करून आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून ग्रामविकास खात्याकडे याबाबत पाठपुरावा करू असं आश्वासन दिलं. आपली जी काय ग्रामसभा घेतली, प्रत्येक ग्रामसभेमध्ये लोकांचा विचार करता प्रत्येकांचा म्हणण्यानुसार आम्ही पुढच्या आमच्या मासिक मिटिंगला हाही सगळ्यांचे विषय मांडून या पत्रिकेवर सगळे विषय हे करून जे आपल्या परवा आमदार साहेबांची सूचना दिलेली त्या पद्धतीने आम्ही ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना म्हणजे आपल्या ग्रामस्थांनी जे निर्णय घेतलेले आम्ही विषय एक ट्रक मांडून मंजूर करून पुढे पाठवू. नियमित कर भरणाऱ्यांना सवलत देण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर झाल्यानं सभा खेळीमेळीत संपन्न झाली. यावेळी सरपंच चेतन गवळी, सदस्य रमेश मोरे, अमोल विभूते हे तिघेच ग्रामसभेला हजर असल्यानं सागर धनवडे यांनी अभिनंदन केलं. तर उर्वरित गैरहजर सदस्यांवर कारवाई करा अशी मागणी केली. यावेळी मुरलीधर गवळी, अभिजित जगदाळे, संतोष खोंबारे, विकास कदम, गुरु रिसबूड आदींनी चर्चेत सहभाग घेतला होता.